मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे. महाराष्ट्र शासनाचा आजच एक नवीन जी-आर आला आहे. ते जिल्हास्तरीयवर समित्या स्थापन झालेल्या आहेत. कर्जमाफी प्रक्रियेला आता वेग आलेला आहे. तर या जी-आरमध्ये काय काय आहे सर्व पाहू आपण यामध्ये. मंत्रिमंडळाच्या दिनांक 2/6/2026 रोजी झालेल्या बैठकीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या योजनेस मंजुरी देण्यात आली आहे. सदर मंजुरीच्या अनुसार दिनांक 2/6/2026 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. सदर योजनेअंतर्गत राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांना 2 लाख पर्यंत कर्जमाफी व कर्जाची नियमित परतफेड करण्याच्या शेतकऱ्यांना ₹50,000 पर्यंतचा प्रोत्साहनपर लाभ देण्यात येणार आहे. अशा रीतीने लाभ देताना शेतकऱ्यांच्या कर्ज खात्याची बँकाकडून प्राप्त माहितीच्या आधारावर योजनेच्या निकषानुसार पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्ती, एक वेळ समझोता OTS किंवा प्रोत्साहनपर लाभ देणे अभिप्रेत आहे. त्यानुसार सदर योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे होण्याकरता जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. आता यामध्ये शासन निर्णय काय आहे? पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्याकरिता जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली खालीलप्रमाणे जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यास शासन मान्यता देण्यात आलेली आहे. तर नाव व पदनाम बघू शकता तुम्ही. जिल्हाधिकारी अध्यक्ष आहेत याचे, या सर्व जिल्ह्याचे. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सदस्य, व्यवस्थापक जिल्हा अग्रणी बँक सदस्य, जिल्हा समन्वय व्यापारी बँक का सदस्य आणि जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सदस्य. योजनेअंतर्गत लाभास अपात्र असलेल्या महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समितीचे पदाधिकारी, सदस्य, अधिकारी व कर्मचाऱ्यांची माहिती योजना पोर्टलवर अपलोड करण्याच्या प्रक्रियेत संनियंत्रण करणे, आधार लिंक नसलेल्या कर्ज खात्याची यादी प्रसिद्ध करण्याबाबत प्रेस नोट देणे, योजनेअंतर्गत लाभास प्राप्त असलेल्या शेतकऱ्याची यादी प्रसिद्ध करणे, ॲग्रीस्टेक रजिस्टरवर शेतकऱ्याची नोंद करण्याकरिता मेळावे आयोजित करणे व त्यास प्रसारणाकरिता जिल्ह्यात मेळावे आयोजित करणे व प्रसिद्धी देणे, तक्रार निवारण करणे, योजनेसाठी जिल्हा स्तरावर प्रसिद्धी देणे. उपरोक्त समिती योजनेची अंमलबजावणी पूर्ण होईपर्यंत कार्यरत राहील. उपरोक्त समिती कामकाजावर शासनाच्या व सहकार आयुक्त, निबंधक सहकारी संस्था पुणे यांना वेळोवेळी सादर करावं लागेल.